मागील 20 ते 22 वर्षापासून पारधी सारख्या गावामध्ये प्रॅक्टिस करतोय। एक सबअर्बन एरिया जळगावच्या जवळचा जळगाव डिस्ट्रिक्ट प्लेस आहे। पण मी जेव्हा सुरुवात केली 20 वर्षाआधी 22 वर्षाआधी प्रॅक्टिसची, त्यावेळेसला डायबिटीज ज्या नावाचा आजार म्हणजे क्वचित होणारा आजार असं पेशंटमध्ये पण समज होता। आणि आमच्या याच्यामध्ये पण ओपीडीमध्ये 3 महिन्यात 6 महिन्यात एकदा पेशंट निघायचं, आपण करतोय चेक करतोय ते निघतंय असं व्हायचं। पण 3 महिन्यात आम्ही पण हे करायचो की सजेस्ट करा बापरे आता 3 महिने आता हा पेशंट निघालेला आहे, त्याला ट्रीटमेंट देणं जरुरी आहे आणि सर्व गोष्टी व्हायच्या। मग त्यावेळेला जीपीला एवढं माहीत नसायचं की ट्रीटमेंट करायची, आम्ही त्याला रेफर करून द्यायचो। पण मागच्या या 5-6 वर्षामध्ये असं झालंय की प्रत्येक महिन्यामध्ये काय का प्रत्येक आठवड्यामध्ये 3-1 पेशंट आमच्याकडे निघत आहे। तर मग आम्ही त्याची ट्रीटमेंट स्वतः सुरू केली आहे, आम्ही त्याचा कोर्स केला आहे। आम्ही पूर्ण अजून आमचे जे आहेत बाकीचे लेटेस्ट रिव्ह्यूज त्याच्यावरचे जे लेटेस्ट जर्नलमध्ये जे चालू आहे मेडिसिन वगैरे ते सर्व आम्ही त्यांना देतो। पण त्यासोबत त्यांना एक सजेस्ट करतो की बाबा तुमची लाईफस्टाईल तुम्ही चेंज करा। लाईफस्टाईल चेंज करा म्हणजे नेमकं काय आहे की आता टेन्शन वाढले भरपूर, लहान बाळापासून तर मोठ्यांपर्यंत। लहान्यांना अभ्यासाचं टेन्शन, शाळेचं टेन्शन, मोठं झालं की जॉबचं टेन्शन, त्याच्यापेक्षा मोठं झालं की फॅमिलीचं टेन्शन, किंवा ते सर्वात आधी कमी करा। ते कमी करण्यासाठी काय करणार तुम्ही की सर्वात महत्त्वाचं तर टाईमावरलं जेवण घ्या, टाईमावर झोप घ्या, त्याच्यानंतर मेडिटेशन करा। तुम्ही मेडिटेशन केलं, योगा केला तर त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर फायदा होतो। तर त्याच्यामध्ये वेट लॉस पण होईल तुमचं आणि स्ट्रेस रिलीज होईल। सर्वात महत्त्वाचं स्ट्रेस रिलीज जर झालं तर आपोआप तुमचं वेट कमी होईल। वेट कमी होईल तर त्याचे जे आपलं डायबिटीजचं जे आहे येणारं त्रास तो कमी होऊ शकतो, किंवा ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्या गोळ्या कमी होऊ शकतात। त्याच्यामुळे नंतर आम्ही सांगतो बाबा तुमचं वेट लॉस कर। वेट लॉसमध्ये भरपूर आहेत, मग तुम्ही जिमला जा, रनिंगला जा, सायकलिंग कर, स्विमिंग कर, सर्वात बेस्ट। आता जसं की स्त्रियांमध्ये पण पीसीओडी आहे, पीसीओडीमुळे भरपूर प्रॉब्लेममध्ये आहे, डायबिटीज वाढायला लागलेलं आहे, वेट वाढतं आहे, पीसीओडीमध्ये डायबिटीज वाढतो आहे। त्यांनाही आम्ही सांगतो बुवा तू वेट लॉस कर। पण आपल्या इकडच्या स्त्रिया भारतातल्या तेवढ्या जागरूक नसतात याच्यासाठी, जास्त व्यायामासाठी किंवा त्याच्यासाठी। आम्ही घरातच त्यांना म्हणतो तू घरातच तू काहीतरी असं कर की जेणेकरून तुझं शारीरिक परिश्रम वाढतील, घाम निघेल, त्याच्यात वेट लॉस होईल। जेवण वेळेवर घे, टेन्शन नको घेऊ, आणि सर्वात महत्त्वाचं झाल्यानंतर मेडिसिन महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर फॉलोअप महत्त्वाचा आहे। फॉलोअप जर पेशंटने ठेवला तर त्याचं पुढचे जे कॉम्प्लिकेशन येणार आहे डायबिटीजचे, जसं की तुमच्या किडनीवर लोड येणार आहे तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो, किंवा मग दुसरं हातापायला मुंग्या येणं, जळजळ होणं, डायबिटिक अल्सर होणं, डायबिटिक फूट होणं, हे जर तुम्ही डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तर ते कमी होईल। जेणेकरून होणार नाही याची काळजी डॉक्टर तरी घे आणि तुम्हाला वेळेवर सांगतोय। तर मी त्यांनाही तेही समजावण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला झाला तरी घाबरू नका, वेळेवर मेडिसिन घ्या, वेळेवर वेट लॉस करा, वेळेवर प्रत्येक गोष्ट करा, म्हणजे जेणेकरून पुढच्या मेडिसिन कमी होतील, तुमचे साईड इफेक्ट कमी होतील, जेणेकरून जे एक्स्ट्रा आहेत साईड इफेक्ट त्याचे ते कमी होतील। तर त्याच्यामुळे आपण प्रत्येकाला गोष्ट सांगतोय की स्ट्रेस कमी करा, वेट लॉस करा, झाल्यानंतर घाबरू नका, फॉलोअप ठेवा, मेडिसिन व्यवस्थित घ्या। काही लोक मेडिसिन घेतात आणि मग ते डिस्कंटिन्यू करतात, मग मी बरं वाटतंय, माझं लव्हचं फ्रिक्वेन्सी जी कमी झालेली आहे, माझ्या हातपायात मुंग्या गेले, आता मी बरं झालो, ते नाही जमणार। मग त्यांना प्रत्येक वेळेस बोलतो की बाबा जसं तू रोजचं जेवण करतोय तसं तू रोजच्या गोळ्या तुला घेणं आयुष्यभर जरुरी आहे, ते गोळ्या घे म्हणजे तुला बरं वाटेल। हे सर्व आहे, बाकी तर सर्व पेशंटला देव करून सर्व सुख समृद्धी लाभो, आरोग्य लाभो, हेच आम्ही चिंतन करतो। थँक्यू।